तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला स्टँडर्ड 10 मधील मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड यामधील फर्स्ट टॉपिक सिमिलॅरिटी हा चॅप्टर आपल्याला आज अभ्यासायचा आहे. या चॅप्टरमधील फर्स्ट कन्सेप्ट आपण आज पाहणार आहोत. फर्स्ट कन्सेप्ट काय आहे? रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. सिमिलॅरिटी या चॅप्टरमध्ये रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स ही कन्सेप्ट फार महत्त्वाची आहे. आता एरिया ऑफ ट्रायंगल ही कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय असतो? 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आता जर दोन ट्रायंगल कन्सिडर केले आणि त्या दोन ट्रायंगलच्या एरियांचा रेशो जर घेतला तर काय येतो तो आपण बघणार आहोत. त्यामध्ये काही कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन आपण बघणार आहोत आणि प्रॅक्टिस सेट बघणार आहोत. तर इथं बघा, जर आता मी इथं दोन ट्रायंगल ड्रॉ केले, वी नो दॅट एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. नाव कन्सिडर, इथं दोन ट्रायंगल कन्सिडर केले. फर्स्ट म्हणजे इन ट्रायंगल कोणता? ABC. या ABC या ट्रायंगलमध्ये काय लक्षात येतं आहे तुम्हाला? बेस कोणता याचा? साईड BC हा त्याचा बेस आहे. जर मी त्याला B1 मानलं, आपण मानून घेऊ, असं नाही की तुम्ही काही पण मानू शकतात. मी त्याला जर B1 मानलं, पहिल्या ट्रायंगलचा बेस आहे त्यामुळे B1 जर मानलं आपल्या अंडरस्टँडसाठी. आणि हाईट, याची हाईट काय आहे? परपेंडिक्युलर, त्या बेसवर परपेंडिक्युलर जो आलेला आहे तो म्हणजे साईड AD, अपोजिट व्हर्टेक्समधून जो परपेंडिक्युलर आला त्याला मी H1 म्हणतो. तसंच इन ट्रायंगल PQR यामध्ये मला सांगा बेस काय आहे? बेस साईड QR हा त्याला बेस झाला. आणि मग त्याला जर B2 मानलं आणि हाईट सेगमेंट PS हे झालं त्या हाईट, ते काय फॉर एक्झाम्पल S2 असं मानून घेतलं. तर आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे बघा. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR म्हणजे या दोन्ही ट्रायंगलच्या एरियांचा रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा. आता आपल्याला एरियांचा फॉर्म्युला माहिती आहे, 1/2 बेस इंटू हाईट. बेस काय आहे? पहिल्या ट्रायंगलचा BC इंटू हाईट काय आहे? AD डिवायडेड बाय 1/2 इंटू PQR ट्रायंगलचा बेस काय आहे? QR आणि हाईट काय आहे? PS. इथं लिहून घेतलं. पण यांच्या व्हॅल्यू माहिती आहे. तर इथं बघा, हाफला हाफ काय होऊन जाईल? कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे राहिलं काय? B1 इंटू H1 डिवायडेड बाय B2 इंटू H2. म्हणजे काय भेटलं आपल्याला? जेव्हा आपण दोन ट्रायंगलच्या एरियांचा रेशो घेत आहोत तेव्हा त्यांच्या जो रेशो येत आहे तो त्यांच्या बेस आणि हाईटच्या प्रोडक्टच्या रेशो बरोबर इक्वल आहे. ते स्टेटमेंट आपल्याला लिहायचं आहे. ते स्टेटमेंट आपण कसं लिहितो बघा आता. हेन्स द रेशो ऑफ द एरियाज of two triangles is equal to the ratio of product of their bases and corresponding heights. हे खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे आणि यावरून आपल्याला काही कंडिशन्स बघायच्या आहेत. बघा, आपण फर्स्ट तर काय केलं, दोन ट्रायंगल ड्रॉ करून घेतले, त्यांचे बेस आणि हाईट लिहून घेतले आणि त्यांच्या एरियांचा रेशो घेतला. एरियांचा रेशो काय आला आपल्याला की एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू B1 इंटू H1 डिवायडेड बाय B2 इंटू H2. म्हणजेच काय? इज द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. बघा इथं लिहिलेलं आहे. हेन्स द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. या पद्धतीने आता आपल्याला काही कंडिशन बघायच्या आहेत. 3 कंडिशन बघायच्या आहेत. चला तर आपण फर्स्ट कंडिशन बघणार आहोत. इफ द हाईट ऑफ बोथ ट्रायंगल आर इक्वल, देन मग दोन्ही ट्रायंगलची जर हाईट सेम असेल, म्हणजे ट्रायंगल ABC फाइंड आउट केला आणि ट्रायंगल PQR
आणि त्यांचे बेस वेगवेगळे आहेत BC आणि QR, पण हाईट AD आणि PS या दोघांची लेंथ सेम असेल तर काय इन ट्रायंगल ABC बेस साईड BC त्याला B1 मानलं मी आणि हाईट AD त्याला H मानून घेतलं. तसंच इन ट्रायंगल PQR बेस साईड QR आणि त्याला B2 मानलं आणि हाईट PS TH असेल कारण की दोन्ही हाईट सेम आहेत आता इथं. तर त्या दोघांचा रेशो जर घेतला एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR तर काय येईन हाफ इंटू बेस इंटू हाईट म्हणजे हाफ इंटू BC इंटू AD डिवायडेड बाय हाफ इंटू QR इंटू PS. पण BC म्हणजेच काय आहे B1, हाफला हाफ कॅन्सल होऊन जाईल BC B1 आणि हाईट AD H B1 इंटू H डिवायडेड बाय QR B2 आणि PS H. परत काय होऊन जाईल आता Hला H कॅन्सल कारण की दोन्ही सेम आहेत त्यामुळे राहिलं काय B1 अपॉन B2. म्हणजेच काय जेव्हा एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR जेव्हा फाइंड आउट करायचं आहे आणि त्यांची जेव्हा हाईट सेम आहे दोन्ही ट्रायंगलची हाईट इक्वल आहे तेव्हा त्यांचा रेशो हा बेसच्या रेशोशी इक्वल असतो. बघा द रेशो ऑफ प्रॉपर्टी काय आली त्यावरून द रेशो ऑफ द एरियाज ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. सेम आता सेकंड कंडिशन आहे. सेकंड कंडिशन बघा काय आहे. कंडिशन सेकंड इफ द बेस ऑफ द बोथ ट्रायंगल आर इक्वल देन जर दोन्ही ट्रायंगलचे बेस इक्वल असतील तर त्यांचा रेशो आपोआप हाईट्सच्या रेशो बरोबर इक्वल असेल हे आपल्याला माहिती आहे. तरी पण आपण बघू इथं बघा दोन ट्रायंगल ड्रॉ केलेत. फर्स्ट तर बघा ABC हा ट्रायंगल आहे आणि दुसरा DBC. या दोन्ही ट्रायंगलमध्ये जर बघितलं ABC आणि DBCमध्ये बेस BC आहे आणि हाईट ABCची हाईट आहे AE आणि DBCची हाईट आहे DF. या दोन हाईट आहेत इन ट्रायंगल ABC बेस साईड BC त्याला मी B जरी मानलं तरी चालेल नाही मानलं तरी चालेल. हाईट AE त्याला H1 मानून घेतलं. तसंच इन ट्रायंगल DBCमध्ये बेस BCच आहे परत आणि हाईट DF त्याला H2 मानून घेतलं. आता त्या दोघांच्या एरियांचा रेशो घेतो. एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल DBC इक्वल टू हाफ इंटू BC इंटू AE डिवायडेड बाय हाफ इंटू BC इंटू DF. काय होऊन जाईल हाफला हाफ कॅन्सल BCला BC कॅन्सल राहिलं काय AE अपॉन DF. पण AEची व्हॅल्यू काय आहे H1 अपॉन DFची व्हॅल्यू H2 म्हणजेच काय येणार H1 अपॉन H2 म्हणजेच काय एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल DBC इक्वल टू H1 अपॉन H2. यावरून प्रॉपर्टी काय आली द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हॅव विथ इक्वल बेसेस बेस इक्वल जर असतील इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. हे लक्षात घ्या जेव्हा बेस आणि हाईट इक्वल नव्हते तेव्हा त्यांच्या प्रोडक्टवर म्हणजे बेसेस आणि हाईटच्या प्रोडक्टवर त्यांचा रेशो. ह्या तीन प्रॉपर्टीज खूप महत्त्वाच्या आहेत आपल्याला. द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. त्यानंतर कंडिशन फर्स्ट टाकली आपण की त्यामध्ये हाईट जर कॉमन असेल हाईट इक्वल असेल तर सेकंड प्रॉपर्टी काय मिळाली द रेशो ऑफ द एरियाज ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. आणि सेकंड कंडिशन काय टाकली जर बेस इक्वल असेल तर काय मिळालं द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. आता जर बेस आणि हाईट हे दोन्ही इक्वल असतील म्हणजे आपल्या पुस्तकात नाही दिलेली ही प्रॉपर्टी पण मी जर सांगितलं मला असं जर म्हणलं बेस आणि हाईट दोन्ही इक्वल असतील दोन ट्रायंगलचे तर आपल्याला काय मिळून जाईल काय प्रॉपर्टी मिळून जाईल ती आपण कंडिशन थर्ड म्हणून पाहू. बघा इफ बेस अँड हाईट ऑफ बोथ ट्रायंगल आर इक्वल देन मग जर मी इन ट्रायंगल ABCमध्ये बेस B1 मानला हाईट H1 मानली आणि PQR ट्रायंगलमध्ये बेस B2 मानला आणि हाईट H2 मानली आणि हे B1 आणि B2 हे दोन्ही इक्वल लेंथचे आहेत H1 आणि H2 हे दोन्ही इक्वल लेंथचे आहेत तर त्यावरून एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू हाफ इंटू B1 इंटू H1 डिवायडेड बाय हाफ इंटू B2 इंटू H2. हाफला हाफ कॅन्सल होऊन जाईल B1 इंटू H1 आहे तसंच आणि B2 इंटू H2 B2च्या जागेवर B1 टाकतो आणि H2च्या जागेवर H1 टाकतो. काय दिसेल B1 इंटू H1 डिवायडेड बाय B2 इंटू B1 इंटू H1 म्हणजेच काय होऊन जाईल हे दोघं एकमेकांना कॅन्सल होऊन जाईल.
राहतील काय 1/1 म्हणजेच काय 1:1. जेव्हा दोन्ही ट्रायंगलच्या बेस आणि हाईट इक्वल असतील तेव्हा त्यांच्या एरियांचा रेशो येतो 1:1. या पद्धतीने आपण या प्रॉपर्टीज पाहिल्या. आता या प्रॉपर्टीजवर आधारित आपल्याला एक्झाम्पल्स पाहिजे आहेत. हे खूप महत्त्वाच्या प्रॉपर्टी आहेत. बघा इथं तिन्ही प्रॉपर्टी दिलेल्या आहेत. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. त्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल विथ areas of triangle with equal heights are proportional to their corresponding bases आणि areas of triangles with equal bases are proportional to their corresponding heights. proportional. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.1 पाहायचा आहे. प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये फर्स्ट एक्झाम्पल बघा काय आहे. बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. Base of another triangle is 10 and height is 6. Find the ratio of areas of these triangle. म्हणजे आपल्याला आता एका ट्रायंगलचं बेस आणि हाईट दिले, सेकंड ट्रायंगलचे पण बेस आणि हाईट दिले आहे आणि त्यावरून त्यांच्या एरियांचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. फर्स्ट तर आपल्याला गिवन काय होतं ते लिहून घेतलं मी. फॉर फर्स्ट ट्रायंगल बेस B1 काय होता 9 आणि हाईट H1 ही 5 होती. तसंच फॉर सेकंड ट्रायंगल बेस B2 हा दिलेला आहे 10 आणि हाईट H2 दिलेली आहे 6. आपल्याला माहिती आहे एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड ह्या दोघांच्या एरियांचा रेशो हा काय असतो त्यांच्या बेसेस आणि करस्पॉन्डिंग हाईटच्या प्रोडक्टच्या रेशोशी इक्वल असतो. म्हणजे B1 × H1 डिवायडेड बाय B2 × H2. ते स्टेटमेंट आपल्याला इथं लिहायचं आहे. हे लक्षात घ्या. स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे. रेशो ऑफ एरियाज ऑफ two triangles is equal to the ratio of the product of their bases and corresponding heights. हे प्रत्येक वेळेस आपल्याला ते स्टेटमेंट लिहावं लागेल. त्यानंतर आता B1 × H1. B1ची व्हॅल्यू 9 आणि H1ची व्हॅल्यू 5 डिवायडेड बाय B2ची व्हॅल्यू 10 आणि H2ची व्हॅल्यू 6. आता इथं 5च्या पाड्यात येतं आहे. 5 1 5 5 2 द्या 5 1 जा 5 5 2 जा 10. त्यानंतर 3च्या टेबलमध्ये हे दोघं नंबर येतात. 3 2 जा 6 आणि 3 3 जा 9. या पद्धतीने काय राहिलं 3 × 1 म्हणजेच 3 डिवायडेड बाय 2 × 2 इक्वल टू 4. म्हणजे रेशो काय मिळाला आपल्याला 3:4. हा रेशो आपल्याला मिळून गेला. दोन्ही एरियांच्या रेशोंचा दोन्ही ट्रायंगलच्या एरियांचा रेशो काय मिळाला 3/4 और 3:4. या पद्धतीने आपल्याला पुढचे एक्झाम्पल पण सॉल्व करायचे आहेत. आता जर सेकंड एक्झाम्पलकडे आपण नीट पाहिलं तर सेकंड एक्झाम्पलमध्ये काय दिसत आहे बघा आपल्याला. तर यामध्ये ऑब्झर्व केल्यानंतर काय लक्षात येत आहे BC हा परपेंडिक्युलर आहे ABवर. सेम AD पण परपेंडिक्युलर आहे ABवर. जर हे दोन ट्रायंगल ऑब्झर्व केले आपण तर हे दोन्ही ट्रायंगल एकाच बेसवर दिसत आहेत आपल्याला. AB हा बेस आहे. ABC या ट्रायंगलची हाईट आहे BC. तसंच ADB या ट्रायंगलचा बेस आहे AB आणि हाईट आहे AD. हे लक्षात घ्या. BCची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 4 आणि ADची व्हॅल्यू दिलेली आहे 8. या पद्धतीने आपला रेशो फाइंड आउट करायचा आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADB. मग आता यामध्ये काय सेम आहे बेस सेम आहे बेस इक्वल आहे तर त्यांचा एरियांचा रेशो हा कशावर डिपेंड असेल इज प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. मग आता इथं आपण ते लिहून घेऊ. एरिया ऑफ आधी ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ADB हॅविंग कॉमन बेस AB. कॉमन बेस आहे AB त्यामुळं मी इथं ते लिहून घेतलं. मग त्यावरून काय एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADB इक्वल टू काय BC/AD. BC हा याची हाईट आहे आणि AD याची हाईट आहे. इथं लिहावं लागेल एरिया ऑफ ट्रायंगल विथ इक्वल बेस प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. हे लक्षात घ्या. त्या दोघांचा रेशो हे हाईट्स त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईट्सच्या रेशोशी इक्वल असेल. मग BCची व्हॅल्यू काय आहे 4 डिवायडेड बाय ADची व्हॅल्यू काय आहे 8. मग 4/8 म्हणजेच काय 1/2 म्हणजेच रेशो काय आला 1:2. या पद्धतीने भरपूर सोपे प्रॉब्लेम आहेत बघा. त्यानंतर आता आपल्याला थर्ड प्रॉब्लेमकडे जायचं आहे. थर्ड एक्झाम्पल पाहिलं तर काय लक्षात येतं आहे इन ॲडजॉइनिंग फिगर सेगमेंट PS जे आहे ते परपेंडिक्युलर आहे RQ. हे लक्षात घ्या. ही RQ ही साईड एक्सटेंड केलेली आहे पुढं त्यामुळे ही हाईट बाहेर दिसत आहे आपल्याला. त्यामुळं सेगमेंट RQ वरती परपेंडिक्युलर आहे PS. सेगमेंट QT
सेगमेंट क्यू टी ही पी आरला परपेंडिक्युलर आहे. इफ आर क्यू इक्वल टू 6, पी एसची व्हॅल्यू दिली 6 अँड पी आरची पण व्हॅल्यू 12 दिलेली आहे. त्यावरून क्यू टीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता जर तुम्ही हा ट्रायंगल व्यवस्थित पाहिला तर आपल्याला एकच ट्रायंगल दिसत आहे आणि दोन वेगवेगळे हाईट आणि बेस दिसत आहे. जर मी ट्रायंगल पी क्यू आर कन्सिडर केलं आणि त्याचा जर बेस आर क्यू मानला तर हाईट येईल पी एस. हे लक्षात घ्या. इन ट्रायंगल पी क्यू आरमध्ये जर मी बेस आर क्यू मानला तर हाईट काय येईन आपली पी एस. आणि जर मी याच ट्रायंगलमध्ये पी क्यू आर या ट्रायंगलमध्ये पी आर जर बेस मानला तर हाईट काय येईल आपली क्यू टी. म्हणून इथं आपल्याला आता दोन ट्रायंगल म्हणजे हा एकाच ट्रायंगलमध्ये दोन ट्रायंगल हे एकच ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे आणि त्यानुसार बेस आणि हाईट सेपरेट घेऊन आपल्याला क्यू टीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. बघा आता इथं मी ती डायग्राम ड्रॉ करून घेतली, दिलेली इन्फॉर्मेशन लिहून घेतली आणि दिलेली इन्फॉर्मेशन लिहून घेतल्यानंतर फर्स्ट तर मी ट्रायंगल पी क्यू आरमध्ये बेस आर क्यू कन्सिडर करत आहे म्हणजे क्यू आर कन्सिडर करत आहे. त्यावरून हाईट काय येणार त्याची पी एस. सेम त्याच ट्रायंगलमध्ये इन ट्रायंगल पी क्यू आरमध्ये जर मी पी आर हा बेस घेतला तर हाईट काय येते आहे त्याची क्यू टी. मग आता या दोघांच्या एरियांचा रेशो फाइंड आउट करायचा आहे मला. मग एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इक्वल टू काय असेल क्यू टी इंटू पी एस डिवायडेड बाय पी आर इंटू क्यू टी. क्यू आर इंटू पी एस डिवायडेड बाय पी आर इंटू क्यू टी. इथं काय लिहिणार स्टेटमेंट आपलं फर्स्ट स्टेटमेंट जे की आपल्याला माहिती आहे. काय माहिती आहे आपल्याला स्टेटमेंट रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. ते इथं आपण स्टेटमेंट लिहिणार आहोत. काय क्यू आर इंटू पी एस डिवायडेड बाय पी आर इंटू क्यू टी लिहिल्यानंतर आपण इथं एक स्टेटमेंट लिहिणार आहोत. कोणतं स्टेटमेंट तर रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. हे स्टेटमेंट इथं आपण लिहिणार आहोत. कंपल्सरी इथं स्टेटमेंट लिहिणं गरजेचं आहे. इक्वल टू आता इथं काय या दोघांचा रेशो तो 1 होऊन जाईल कारण की दोघं एकमेकांना कॅन्सल दोन्ही सेम असल्यामुळे. इक्वल टू 6 इंटू 6 या दोघांची व्हॅल्यू 6 डिवायडेड बाय पी आरची व्हॅल्यू 12 इंटू क्यू टी. हा क्यू टी डिवाइड आहे त्या साईडला गेल्यावर मल्टिप्लाय म्हणजे काय दिसेल आपल्याला क्यू टी इक्वल टू 6 इंटू 6 येणार 36 डिवायडेड बाय 12 म्हणजे क्यू टीची व्हॅल्यू काय आली 3. या पद्धतीने आपण आपलं थर्ड एक्झाम्पल सॉल्व केलं. आता आपल्याला फोर्थ एक्झाम्पल पाहायचं आहे. चौथं एक्झाम्पल जर बघितलं तर या फिगरमध्ये ए पी हा परपेंडिक्युलर आहे बी सीला आणि ए डी आणि बी सी या दोन लाईन पॅरलल आहेत. आता बघा ए डी आणि बी सी या दोन लाईन पॅरलल असतील तर ए बी सी आणि डी बी सी या म्हणजे बी सी डी या ट्रायंगलच्या हाईट कशा असतील तर हाईट इक्वल असतील. हे बघा मी जर इथं हाईट ड्रॉ करून घेतली फॉर एक्झाम्पल डी एफ ही हाईट ड्रॉ करून घेतली तर डी एफ आणि ए पी या दोघांची व्हॅल्यू सेम असेल का तर ह्या दोन पॅरलल लाईनमध्ये दोन परपेंडिक्युलर जे असतात ते कशा असतात इक्वल असतात हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच ए पी आणि डी एफची व्हॅल्यू ती काढण्याची गरज नाही आपल्याला. आपण डायरेक्ट सांगू शकतो की ए पी ही त्या दोन्ही ट्रायंगलची हाईट आहे कारण की दोन पॅरलल लाईनमध्ये ती हाईट दिसत आहे आपल्याला. मग सेम आपल्याला आता इथं जर बघितलं ए बी सी आणि बी सी डी यामध्ये बेस काय दिसत आहे दोघांचा पण बेस सेम दिसत आहे बी सी. म्हणजे या दोन्ही ट्रायंगलमध्ये काय लक्षात येत आहे बेस आणि हाईट दोन्ही ट्रायंगलची सेम आहे इक्वल आहे. त्यावरून आता या दोघांचा एरियांचा रेशो काय असेल 1:1 हे आपल्याला लिहायचं आहे. मग ते लिहिताना आपण कसं लिहिणार आहोत ते बघू. बघा मी इथं डायग्रॅम वगैरे काढून घेऊन ते इन्फॉर्मेशन लिहून घेतली. आता इन्फॉर्मेशन लिहून घेतल्यानंतर काय इन ट्रायंगल ए बी सी या ट्रायंगलमध्ये बेस काय आहे बी सी आणि हाईट काय आहे ए डी ए पी बी सी आणि हाईट ए पी. त्यानंतर इन ट्रायंगल बी सी डी या ट्रायंगलमध्ये काय लक्षात येत आहे बेस बी सी आणि हाईट जर आपण यातून ड्रॉ केली तर तीच हाईट येणार आहे कारण की दोन पॅरलल लाईनमधलं ते डिस्टन्स आहे. त्यामुळे इथं काय बेस बी सी आणि हाईट ए पी या पद्धतीने. आता आपल्याला या दोघांचा एरियांचा रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे तिथं लिहिणार काय एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी इक्वल टू काय
बी सी इंटू ए पी डिवायडेड बाय बी सी इंटू ए पी. इथं स्टेटमेंट लिहिणं खूप गरजेचं आहे. स्टेटमेंट काय लिहिणार? द एरिया ऑफ द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. मग आता इथं काय होणार? बी सीला बी सी, ए पीला ए पी कॅन्सल राहणार. काय? 1/1 म्हणजेच काय? 1:1. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज टू एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी इक्वल टू 1:1. या पद्धतीने तो रेशो आपल्याला दिसेल. तर आपण आता पाचवा क्वेश्चन बघणार आहोत. त्यासाठी मी इथं ड्रॉ करून घेतलेलं आहे. इन ॲडजॉइनिंग फिगर पी क्यू परपेंडिक्युलर टू बी सी, बरोबर, ए डी परपेंडिक्युलर टू बी सी. त्यावरून आपल्याला फाइंड आउट काय करायचे आहे? ते 4 रेशो आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. 4 रेशोपैकी फर्स्ट तर काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी. बघा, पी क्यू बी आणि पी बी सी यामध्ये पी क्यू बीमध्ये याचा बेस आणि हाईट आपल्याला माहिती आहे. बेस काय आहे या पी क्यू बीचा? बी क्यू. आणि हाईट काय आहे? पी क्यू. आणि पी बी सीमध्ये बेस बी सी आणि हाईट आहे पी क्यू. म्हणजे या दोन्ही ट्रायंगलचं हाईट कॉमन दिसत आहे, म्हणून त्यांचा एरियांचा रेशो हा बेसवर डिपेंड असेल. म्हणजेच काय येणार इथं? बी क्यू डिवायडेड बाय बी सी. इथं रिझन काय देणार? स्टेटमेंट कोणतं येणार? आता इथं काय येणार स्टेटमेंट? एरिया ऑफ ट्रायंगल्स with equal heights proportional to their corresponding bases. बरोबर, देअर करस्पॉन्डिंग बेसिस. तर करस्पॉन्डिंग हा शब्द राहील माझा. त्यानंतर आता सेकंड रेशो आपल्याला फाइंड आउट काय करायचा आहे? एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. आता जर तुम्ही बघितलं तर हे दोन ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी आणि ए बी सीमध्ये बी सी हा बेस कॉमन आहे. म्हणजे एरियांचा रेशो हा त्यांच्या हाईटच्या रेशोवर इक्वल असेल. म्हणजेच काय? पी क्यू अपॉन ए डी. इथं लिहितो पी क्यू अपॉन ए डी. आणि इथं रिझन काय देणार? एरिया ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल बेसिस proportional to their corresponding heights. त्यानंतर आता थर्ड काय फाइंड आउट करायचं आहे? एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी. मग आता इथं काय येणार बरं? बघा, ए बी सी हा ट्रायंगल जर बघितला आपण ए बी सी आणि ए डी सी, तर यामध्ये हाईट कॉमन आहे. आणि मग यांचा रेशो त्यांच्या बेस इक्वल असेल. म्हणजे बी सी अपॉन डी सी. आणि परत रिझन काय येणार? जे आपण फर्स्टसाठी वापरलं होतं, एरिया ऑफ ट्रायंगल विथ इक्वल हाईट प्रोपोर्शनल टू देअर बेसेस. इथं लिहिणार आहात तुम्ही एरिया ऑफ ट्रायंगल विथ इक्वल हाईट्स प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेसेस. आणि लास्ट आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी. तर यामध्ये आता जर बघितलं ए डी सी आणि पी क्यू सी यामध्ये हाईट पण कॉमन नाही आणि बेस पण कॉमन नाही. ए डी सीचे बेस आहे डी सी आणि हाईट आहे ए डी. तसंच पी क्यू सीचा बेस आहे क्यू सी आणि हाईट आहे पी क्यू सी
इंटू पी क्यू, या पद्धतीने आपण ते लिहून घेतलं. आणि तर रिझन काय असणार आहे आता तुमचं, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. या पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 1.1 पाहिला. एकदम सोपं प्रॅक्टिस सेट होता. आणि आपण यामध्ये पाहिलं रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स आणि त्या काही कंडिशन्स होत्या. आता आपल्याला पुढच्या लेक्चरला पाहायचं आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. थँक्यू.